नमस्कार मित्रांनो, काल विक्टोरिया एक रहस्य चित्रपट पाहिला. पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णीचा आहे. भयपट बनवण्याचा प्रयत्न चांगला केला आहे, पण एवढं काय थ्रिल नाही त्या चित्रपट. ठीक आहे, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मराठी चित्रपटसृष्टीला बजेटचा काहीच प्रॉब्लेम नाही. कारण खूप रिच व्हॅल्यूज आहेत प्रोडक्शनच्या त्या पिक्चरमध्ये, पण स्टोरी वाईज तेवढी दमदार नाही चित्रपट. ओके, ॲक्टिंग पण छान झाली सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोगची. पण एक मनात विचार येतो यार, की आता भारतातला प्रत्येक रिजनल सिनेमाने 200 कोटी कमवलेत. प्रत्येक, बरोबर आहे, भोजपुरी सोडलं तर फक्त. बाकी सगळं सॅम्बलवूड असेल म्हणजे कन्नड सिनेमा, तामिळ सिनेमा, तेलुगू सिनेमा आणि मल्याळम सिनेमा. पण मराठी चित्रपटसृष्टीनंतर पिक्चरची सुरुवात केली होती, मग आपण किती रिच असायला हवं होतं. आणि प्रत्येक हिंदी चित्रपट महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 150 ते 200 कोटी कमवतो. जर पिक्चर मोठा हिट असेल तर त्यात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा असतो. त्यामुळे पिक्चर पाहणाऱ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही बरं मित्रांनो. कारण आपण सैराटला पण 100 कोटी दिले होते, बरोबर आहे. लय भारीसुद्धा जेव्हा आलं तेव्हा 40 कोटी फर्स्ट टाईम आपणच दिले होते. टाईमपाससुद्धा आपण मेगा हिट केला होता. की ट्रेंडिंग कंटेंट नसतं, काही चित्रपटामध्ये गाणी चांगली असतात, पण मग कॉमेडीवर लक्ष दिलं जात नाही. दिलं तर फक्त कॉमेडीवरच लक्ष दिलं जातं, बाकी स्टोरीचं काय. पण मग फॉर ग्रँटेड घेतात प्रेक्षकांना. पुन्हा म्हणतात की मराठी चित्रपट पाहायला लोक जात नाहीत. खरंच एक स्ट्रॉंग रायटरची टीम गरज आहे मराठी चित्रपटसृष्टीला, आणि एक भव्य दिव्य चित्रपटाचा, राजा शिवाजीसारख्या चित्रपटाची गरज आहे. आता होप सो की राजा शिवाजी चित्रपटानंतर परिस्थिती बदलेल, किंवा तो चित्रपट पाहून प्रत्येक डायरेक्टर थोडं सिरियस घेतील, की पिक्चर बनायला थोडा टाईम लागला तरी चालेल, पण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची. तुम्ही वर्षाला 2-3 चित्रपट काढून देताय डायरेक्टर म्हणून, पण प्रत्येक चित्रपट असंच काही मेहनत नाही, काही नाही, सिम्पल स्टोरी घ्यायची, महाराष्ट्राच्या सरकारतर्फे भेटणारा अनुदान घ्यायचं आणि चित्रपट बनवायचा, आणि पुन्हा म्हणायचं चित्रपट चालत नाहीत. त्यापेक्षा थोडा वेळ घ्या, वर्षाला 1.5 वर्षाला एकच चित्रपट बनवा, पण असा बनवा की सगळ्यांचे डोळे असे उघडेच राहिले पाहिजेत, हा आहे मराठी. ज्या चित्रपटाला पाहून म्हणता येईल की हा आहे मराठी चित्रपट, ही आहे मराठी चित्रपट इंडस्ट्री. टॅलेंटची काहीच कमी नाही मित्रांनो, फक्त एक सॉलिड स्टोरी, सॉलिड डायरेक्टरची गरज आहे, की कसं. कारण कन्नडमध्ये पण KGF आल्यानंतरच ती मूवमेंट चालू झाली की पिक्चर 200 कोटीपर्यंत जाऊ शकतो कन्नड सिनेमाचा. तसं मराठीला पण एक KGFची गरज आहे. तो राजा शिवाजी असेल अशीच अपेक्षा करूया.